आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली. अनेक महिने लोकसभा झाली, विधानसभा झाली, महापालिका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, पण काही आचारसंहिता आणि इतर काही कारणामुळं अनेक महिने भाजपचे अध्यक्ष निवडले गेले राज्याचे, पण पुढची कार्यकारिणी काय निवडली जात नव्हती. दिवस जात होते, पण अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपची कार्यकारिणी जाहीर केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पश्चिम महाराष्ट्राला यामध्ये अनेक मोठ्या संधी दिलेल्या लक्षात येतात. गोपीचंद पडळकर यांनी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीत जी करामत दाखवली त्याचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे. कारण जत तालुक्यात केवळ एक जागा राष्ट्रवादीला आणि बाकी सर्व जागा जिल्हा परिषदेच्या भाजपला मिळाल्या. यात करिश्मा होता तो गोपीचंद पडळकर यांचा, आणि त्याच करिश्म्यामुळे त्यांना थेट भाजपचं उपाध्यक्ष म्हणून संधी मिळालेली आहे. यानंतर आणखीन एक सगळ्यात मोठी संधी मिळाली ती युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना. महापालिका निवडणुकीत आपल्याला आठवत असेल, राजकारण बरंच गाजलं. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र. गेले अनेक वर्षे यूट्यूबच्या माध्यमातून त्यांची प्रसिद्धी आणि त्यांचं सामाजिक काम या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करण्यासाठी गेल्या वर्षी त्यांनी विधानसभा निवडणुकीत लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली. भाजपच्या वतीनं पण बरंच राजकारण झालं आणि ही जागा गेली शिवसेनेला, आणि आमदार राजेश क्षीरसागर हे निवडून आले. त्यानंतर त्यांनी थेट महापालिका निवडणुकीत उडी मारण्याचा निर्णय घेतला. अर्जही भरला भाजपच्या वतीनं, आणि अचानक राज्य पातळीवर निर्णय झाला की आमदार आणि खासदारांच्या सुपुत्रांनी वारसदारांनी महापालिका निवडणूक लढवायची नाही. राज्य पातळीवरच निर्णय झाल्यामुळे त्यांनी त्यानुसार माघार घेतली. पण त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, आपल्याला मोठं काहीतरी पद निश्चितपणे देऊ, आणि 2 महिन्याच्या आतच त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवलेला आहे. कारण थेट राज्याच्या युवा मोर्चाची जबाबदारीच मुख्यमंत्र्यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर सोपवलेली आहे. म्हणजे नगरसेवक होता आता ते थेट राज्याच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष झालेले आहेत. ही मोठी संधी भाजपनं दिलेली आहे. याशिवाय जवळजवळ 12 उपाध्यक्ष भाजपनं नेमलेले आहेत. त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख आपण केलाच. अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोराणे, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना चाकूरकर अशा अनेकांचा त्यामध्ये समावेश आहे. 6 सरचिटणीस नियुक्त केलेले आहेत. निरंजन डावकरे, संजय कुटे, राजेश पांडे जे पुण्याचे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, त्यांची नियुक्ती केलेली आहे. चिटणीस म्हणून राम सातपुते जे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात नियुक्त्या भाजपनं केली. एक मोठी टीम, नवीन नवोदितांची काही जुन्यांची घेऊन मोठी भाजपची टीम आता नियुक्त झालेली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे चित्रा वाघ आणि ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांची नियुक्ती झालेली आहे. एकूणच आता निवडणुका काय, कारण लोकसभा झालेली आहे, विधानसभा झालेली आहे, महापालिका झालेल्या आहेत, जिल्हा परिषदेत 12 झाले आहेत, अजून 22 शिल्लक आहेत. आता निवडणुका नसल्या तरी पुढच्या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच भाजपनं सुरू केलेली आहे. त्यानुसार अनेकांना पदं देत असताना काहींना डच्चू सुद्धा दिलेला आहे. डच्चू मिळालेल्यांची संख्या मोठी आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ती मोठी आहे. त्यांची नावं आता घ्यायला नकोत, कारण आता असा शब्द दिलाय की ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना आणखी संधी कुठेतरी दिली जाईल, असा शब्दच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता बघूया कुठं कुणाला संधी मिळणार. आता प्रतीक्षा आहे, कारण सगळ्या निवडणुका झाल्यात. आता प्रतीक्षा आहे महामंडळाची. अधिवेशन संपल्यानंतर त्याची प्रक्रिया निश्चितपणे सुरू होईल. महामंडळासाठी अनेक जण इच्छुक आहेत, देव पाण्यात घालून बसलेत, काही फिल्डिंग लावलेली आहे. बघूया कुणाची फिल्डिंग यशस्वी होत्या. पश्चिम महाराष्ट्रात विधान परिषदेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. याशिवाय
राज्यसभेवर जाण्यासाठी सुद्धा काही जण प्रयत्न निश्चितपणे करतील. बघूया काय काय होते, विधानसभा परिषदेचं काय होते, राज्यसभेचं काय होते. राजकीय हालचाली आता वाढत राहतील. दुसरीकडे गोकुळची निवडणूक 2 दिवसात लागेल, त्याच्याही राजकीय हालचाली वाढतील. आपल्याला या सगळ्या राजकीय हालचाली हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.